ST मुख्याध्यापक जीप प्रशाला दुधगाव येथे कार्यरत असून आमच्या शाळेमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नितीशा माथुर यांच्या प्रेरणेने आणि गट शिक्षणाधिकारी श्री पोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गतमध्ये आपण बघत असाल की भिंती रंगवण्याचं काम केलं आणि त्या भिंती बोलक्या करण्याचं काम करते आणि ह्या भिंती बोलक्या करण्यामध्ये आमच्या शाळेतील कला शिक्षक श्रीयुत सामाले सर आणि श्री राऊत सर यांनी जे विद्यार्थी इंटरमिजिएट परीक्षेला बसलेले आहेत त्यांच्यामार्फत आणि त्यांच्यामध्ये असलेल्या कला गुणांना आविष्कार म्हणून त्यांनी स्वतः रंगवलेले आहेत आणि या संदर्भामध्ये सामाले सरांना सोबत मुटकुळे सर आणि कलंके सर यांनी सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये दिलेला आहे. नमस्कार, मी अतुल सामाले, चित्रकला शिक्षक, जिल्हा परिषद प्रशाला दुधगाव येथे कार्यरत असून आमच्या शाळेमध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी 26 जानेवारीच्या अगोदर या शाळेची रंगरंगोटी करण्याचा विषय आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय बनस्कर साहेब आणि शालेय शिक्षण समिती अध्यक्ष विनायकराव पारवे, राजभाऊ राऊत या सर्वांनी विचार केला आणि शाळा रंगरंगोटीसाठी सुरुवात झाली. आणि त्यामध्ये शाळा रंगरंगोटीमध्ये आमचे श्री मुटकुळे सर, श्री कलंके सर, श्री राऊत सर, आम्ही सर्वांनी मिळून आम्ही त्या ठिकाणी शाळा रंगवण्याचं काम केलं आणि शाळा रंगवून झाली. 26 जानेवारीचा उत्सव छान साजरा झाला. परंतु त्यानंतर आम्ही पाहिलं की भिंती अशा कोऱ्या कोऱ्या वाटत होत्या. मग पुन्हा मी आणि मुटकुळे सरांनी विचार केला की काय करावं गड्या, भिंती थोड्या सुन्या सुन्या वाटतात, काहीतरी कमी वाटते यामध्ये. मग त्यामधून आम्ही विचार केल्यानंतर असं वाटलं की आपल्या शाळेतील मुलांना आपण संधी देऊ, की शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या पाहिजे आणि बोलक्या होण्यासाठी मुलांना संधी दिली. आम्ही मुलांकडून चित्र काढून घेण्याचा विचार केला आणि आमच्या शाळेचा मागचा 2-3 वर्षाचा जर शासकीय रेखाकला परीक्षेचा रिझल्ट पाहिला, 3 वर्षामध्ये दरवर्षी 100% निकाल आहे. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे विद्यार्थी उत्कृष्ट चित्र रेखाटन काढून पास झालेले आहेत. यावर्षीचे मुलं अत्यंत उत्कृष्ट होते. मग आम्ही विचार केला की त्या मुलांना आपण संधी देऊ आणि शाळेच्या ज्या भिंती आहेत त्या बोलक्या करू. आणि असा विचार करून आम्ही मग चित्र रेखाटनासाठी विद्यार्थ्यांना बोललो परिपाठामध्ये आणि विद्यार्थी लगेच आनंदाने तयार झाले की सर आम्ही काढू म्हणले. आणि मग आम्ही विचार केला आणि सुंदर सुंदर चित्र त्यांना उपलब्ध करून दिले आणि त्याचबरोबर रंगाचं साहित्य, ब्रश हे सगळं आणून दिलं आणि मग चित्रकलेला सुरुवात झाली. मुलांनी त्या भिंतीवर सुंदर चित्र रेखाटनाला सुरुवात केली. अगदी मन लावून विद्यार्थी काम करत होते आणि शाळेचा वेळ न वाया जाता मधल्या इंटरव्हलमध्ये, ब्रेकमध्ये किंवा कधी सुट्टीच्या दिवशी किंवा शाळेच्या नंतर एखादा तास, अर्धा तास अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी सुंदर अशा बोलक्या भिंती आणि चित्र सुंदर तयार केले. या चित्रांचे विषय जर पाहायला गेलं तर ते विषय सुद्धा एवढे सुंदर आहेत की त्याच्यामध्ये पर्यावरण रक्षणाचा विषय आहे, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन आहे, त्यानंतर सारे शिकूया पुढे जाऊया आहे, त्यानंतर खेळाचा विषय आहे, पुन्हा आणखी ज्ञान, पुस्तकातून कसं ज्ञान मिळतंय, ज्ञानाचा विषय आहे असे आणि विज्ञानाचे सुद्धा त्याच्यामध्ये हे घेतलेले आहेत, प्रयोग घेतलेले आहेत. अशा सर्व विषयांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे आणि ते चित्र एवढे सुंदर झालेत की आता विद्यार्थ्यांनाही आणि आम्हाला सुद्धा एवढा आनंद होतो की आमच्या शाळेच्या भिंती एकदम बोलक्या झालेल्या आहेत. हे तुम्ही आता याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहात की किती सुंदर आमच्या बोलक्या भिंतीचा प्रयोग जे विद्यार्थ्यांनी साकार केलेला आहे, त्यांच्या कलेतून ते साकार झालेला आहे. हे आपण पाहूया नंतर. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, मी PM शाने, जिल्हा परिषद प्रशाला दुधगाव येथे माध्यमिक शिक्षक आहे आणि या ठिकाणी ही जी पूर्ण टोटल भिंत आहे, या भिंतीवर अगोदर कोणत्याही प्रकारचा रंग नव्हता, अशा निर्जीव झाल्या होत्या भिंती. सर्वप्रथम या ठिकाणी ही संकल्पना आदरणीय श्री मुटकुळे सर, श्री कलंके सर यांच्या संकल्पनेतून त्या पूर्ण भिंतीला कलर देण्यात आला. या ठिकाणी डागडुजी पण करण्यात आली सिमेंटची आणि कलर दिल्यानंतर हा पिवळा रंग दिला, खाली हा वेगळा रंग दिला आणि नंतर सरांच्या लक्षात आलं की आपण यावर काहीतरी चित्र काढावेत म्हणून त्यांच्या संकल्पनेतून सामाले सर जे आमचे आर्टिस्ट टीचर आहेत, अतिशय छान चित्र काढतात, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे विद्यार्थी आमचे इंटरमिजिएट आणि इतर परीक्षेमध्ये चित्रकलेत बसले होते तर त्यांच्या सहकार्यानं हे सगळे चित्र आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता हे जे नाव हे सामान्य सरांनी काढले आहेत, पण चित्र काढण्यासाठी त्या मुलांचा भरीव सहकार्य आहे. त्यांनी आपल्या वेळेत, उरलेल्या वेळेत म्हणजे क्लासचा वेळ
न जाऊ देता क्लासमध्ये विनाकारण जर त्यांना कोणी नसेल किंवा क्लासच्या व्यतिरिक्त त्यांनी वेळ काढून या ठिकाणी जवळपास 2 महिने अथक परिश्रम करून वेगळ्या प्रकारचे रंग वापरून अतिशय ह्या पूर्ण एल टाईपच्या भिंती जिल्हा परिषद प्रशासनाच्या बोलक्या केलेल्या आहेत आणि खूप मेहनत केली आहे. त्यांचे करावं तेवढं कौतुक कमीच आहे. इतक्या हरवणारी हुशार या मुली आहेत. त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्यासोबतच जे आपले वैभव राऊत सर आहेत, वैभव राऊत सर त्यासोबत इतर सर्व शिक्षक आणि आमचे जे पी राऊत सर आहेत त्यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे. या ठिकाणी टोटल सर्कल काढलेले गोल आणि त्या ठिकाणी सगळे चौकोन काढलेले आहेत. तुम्ही पाहू शकाल नंतर थोड्या वेळानंतर, कारण अतिशय छान चित्रकला या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांच्या थ्रू ही काढलेली आहे आणि ज्या निर्जीव भिंती आहेत त्या सजीव करण्याचं काम या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांनी केलं आहे. त्यासाठी आमचे मुख्याध्यापक आदरणीय CST बनसकर आणि सर्व शिक्षकांचं सहकार्य लाभलेलं आहे. अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी नरहरी मुटकुळे सरांनी केला आहे, त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद देतो. धन्यवाद. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. रडत रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण, ते रम्य बालपण, आज पुन्हा बघते होते. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. पडतो ज्ञानाचा, घडतो गोळा मातीचा. पाऊस पडतो ज्ञानाचा, घडतो गोळा मातीचा. भीतीचा फुलतो मळा ग, सुंदर माझी